नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. बालाजी माणिकराव नसणार, गाव सुलतानवाडी, म्हणजे कर्नाटकामध्ये कर्नाटक, हुमनाबाद तालुका, हुमनाबाद तालुका, बिदर जिल्हा. जिल्हा. हां, आणि आपली झाडं किती आहेत तुमची? 800. 800 झाडं आहेत. हां, किती दिवसापूर्वी चालू झालाय प्लॉट? हे मे मध्येच झालं बघा. मे महिन्यामध्ये त्यांचा प्लॉट चालू झालाय. आता 6 ऑक्टोबर आज तारीख आहे, म्हणजे साधारण एक 4 महिने. 4 महिने. 4 महिन्यामध्ये 800 झाडामध्ये तुम्हाला किती ॲव्हरेज मिळालं आहे? 21 टन. 21 टन. हं. आता यावर्षी 2023 मध्ये जवळजवळ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या सगळ्या भागामध्ये व्हायरसचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. हं. फक्त तुमच्या ह्याच भागात आल्यानंतर कुठेही व्हायरसचं प्रमाण अजून तरी दिसलं नाही. हं. मग असं वेगळं काय? तुम्ही तर फवारण्या पण कमी करता किंवा फवारण्यात नसतातच तुमच्या, फवारण्या आमच्या इथे कोणी करत नाही, काय नाही काय नाही. मग तुमच्याकडं वेगळं काय? कारण आता आमच्या भागामध्ये ठिबकला पाणी देणारे शेतकरी भरपूर आहेत, भरपूर लोकांना पाणी भरपूर प्रमाणात आहे, हं. परंतु ते मधून पाणी सोडत नाहीत. मग सेटिंग झाल्यानंतर एक 2-3 महिन्याचा पिरियड ज्यावेळेस बाग बांधली जाते हं. त्यानंतर मधून पाणी देणं गरजेचं आहे का नाही? मधून पाणी करतच आहे मी. मधून पाणी असलं तर सेटिंग उन्हाळ्यामध्ये धरणार सेटिंग नाही, एक तर नंबर. सेटिंग धरू शकत धरत नाही. नाही, फुलं धरत नाही. फुल धरत नाही. हां. बाग किती मोठी झाली किती बी तरी राहू दे, फळ किती बी धरणार ताकद राहू दे, खालून पाणी असेल तर वरची सेटिंग धरते, फुल खालून नुसतं म्हणजे ठिबकला जास्त न देण्यापेक्षा मधून खालून पाण्याची गरज आहे. पाण्याची गरज. आणि तुम्ही तर म्हणजे आतापर्यंत आम्ही स्वतः पण शेतकऱ्यांना सांगायचो मुळी तुटून देऊ नका, पण मी प्रत्येक ठिकाणी आता ह्या वर्षी बघितलं, आता तुमच्याकडे आज बघितलं, तर 2 ते 3 महिन्याला तुम्ही मधून खतं टाकून रोटर मारून परत पाणी सोडता. पाणी सोडतो पाणी. तर कुठल्याही प्रकारचा कुठल्याच बागाला, आता एवढ्या बागा फिरलो आम्ही, पण कुठल्याही बागाला व्हायरस नाही, कुठं काय नाही. काय नाही. तर आमचा पण गैरसमज दूर झालाय. आणि इथून पुढं काही बागांना रोग आलेले असतील, सेटिंग धरत नसतील, त्यांना जर आम्ही मधून रोटर मारून खतं टाकून रोटर मारून जर पाणी सोडायला लावलं तर त्या बागा एक पण नंबर सेटिंग curing धरणार ना, हां, कव्हर होणार. व्हायरसचा सुद्धा अटॅक कमी होऊ पुरा शकतो. पुरा पुरा पुरा. कारण ते मुळा जे गुतोडा झालेला असतो हां, ते पण कमी होईल. कारण मी बी आता एवढे वर्ष झालं पपई करतोय, पण आम्ही घाबरायचो मुळी तोडायला. पण आज प्रत्यक्षात सगळ्या भागात बघितल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना सांगण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना आपोआप कळण्यासाठीच आपण व्हिडिओ टाकलाय. तर आता थंडीचे दिवस येतात, तर शेणखत नसेल तरी कोंबडी खत थोडं टाकून बेसल डोस 1846 पोटॅश आणि सल्फर टाकलं आणि कोंबडी खत टाकून रोटर मारून जर पाणी सोडलं 2-3 वेळेस, म्हणजे कंटिन्यूच पाणी सोडायचंय, फक्त वापशावर पाणी सोडायचं, तर त्या न फळ धरणाऱ्या बागा सुद्धा अजून चांगल्या जागेवरती क्युरिंग होते 100% येणार. आणि मी ह्याच्यामध्ये काय केलं माहितीये का, ह्याचे पुरा ह्याचे हे राहतात बघा, मुळे असले पुरा मुळे उपरून आले, मी तेवढं क्युरिंग दिलं माझ्या झाड. आधार कार्डचे ह्याचे मुळे आले ते पुरा हा. बाहेर अजून आहेत, कुठं कुठं मुळे आले तेवढे आले तर क्युरिंग दिल्या झाड. म्हणजे मुळ्या तुटलेले तुटलं असेल तर मी क्युरिंग दिल्या झाड. फक्त पाणी सुटलं पाणी पाहिजे. सुटलं, हां, पाणी नाही हां. सुटलं तर बाग 100% व्हायला जाणार. हा, तेवढे पुरा मुळे तुटून गेले, 4-4 मुळे तुटले ते पपई झाडाचे, आणि तेवढ्या तर क्युरिंग झाल्यात पपई झाडाने. म्हणजे ओके झालं. ओके झाले, ओके झाले. आता आपली बाग किती दिवसात, म्हणजे जानेवारीत लागण होती ना कोणची तुमची ही लागण पपईची? का फेब्रुवारी? जानेवारी मध्ये. जानेवारी मध्ये लावली होती. म्हणजे आता आमच्याकडं अनेक म्हणजे 90% शेतकरी यावर्षी फेल आहेत. सोलापूर जिल्हा असेल किंवा इतर बाकीच्या ठिकाणी पण. तर ह्या तुम्ही जे करणाऱ्या सोप्या, म्हणजे 20-21 वर्षाचा तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे पपईतला, तर हेच अनुभव घेऊन सगळ्यांनी आता ह्याच्यात काही बदल करावेत. आता बॅगा कोणीही सोडत नाही तुमच्याकडे, वॉटर सोल्युबल कोणीही सोडत नाही आमच्यात काही नाही. रासायनिक खत म्हणजे बेसल डोस, डीएपी, पोटॅश याच्यात आपल्यापाशी फेमस आहे. आमचं बी, माझं स्वतःच पण सांगणं, जास्त करून डीएपी, पोटॅश आणि सल्फर ह्या दिवसामध्ये लागतो. पाऊस उन्हाळ्यामध्ये सिलिकॉन टाकायचं, सल्फर बंद करून. काय असेल तर गौरव टाकतो. शेणखत तर म्हणजे शेणखताशिवाय तर पपईच नाही. म्हणजे पपई करायची असेल तर शेणखत सगळ्यात महत्वाचं आहे, नाही तर पपई करायचीच नाही. मग ते बेसल डोसच फक्त. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. ह्या गावात आलो तर सगळ्या शेतकऱ्यांचे थोडे अनुभव सांगा तुमचे, कशा पद्धतीने. मी एकरी जवळजवळ तुमचे 4-5 महिन्यामध्ये किती रोपांना किती पैसे झाले, थोडस ते कितने लोगों को कितने महीने में कितना पैसा मिला है? अभी इधर 4-5 आदमी के किसान के पास 10 लाख के ऊपर हो गए। कितना 1500 प्लांट है? 1400-1500 झाड़ है 4 महीने में। 4 महीने अपना पौधा हमें सिंधुघाटी नर्सरी का ही दिया था। तो अभी इससे अच्छा कितना आएगा हमारे पास से, उतना ही हम देखने वाले, क्योंकि अभी बहुत माल है सब। तुम तो आप 2000 इतना है, 2000 में ज्यादा है, 2000 झाड़ में बहुत माल खड़े हमारे बहुत काढ़े, माल बहुत निकला है। और आगे जाके अभी जो गलतियां होती है सीड्स में वगैरह वगैरह कुछ भी,
प्रत्येक हर साल में बहुत सारे चेंज करके अगले साल वो होना नहीं चाहिए, ये हमारी जिम्मेदारी है और हम वो खुद ही देख रहे हैं ज़्यादा से ज़्यादा, क्योंकि इससे हर एक का हमारा भी घर चलता है, किसान भी बड़ा होता है और वो खुशी बहुत अलग है और वो खुशी मिलनी चाहिए। इसलिए मैं भी 12 ये महीने साल हमारे गाँव में बहुत माल है, एक हमारे नंबर पास से मेंटेन करे 15 नंबर लाया ना, एक नंबर माल एक खड़े हैं नंबर सर। माल है। अगले साल क्वालिटी हमारे भी को एक नंबर है सर। भरोसे के ऊपर ओ तो देना तैवान है। फेलर है, हाँ, हमारे पास एक है, हमारा वाले को हमारा लगा पास तैवान है। हमारे गांव वो के फेलर पास है तैवान 50% किसान तुम्हारे पास तैवान लगे ऐसा। ले, हाँ, ले, 50% 90% सक्सेस सक्सेस हुआ है। 90% सक्सेस 10 लाख 15 लाख 20 लाख तक करे। वो अभी भी हाँ, बहुत पैसा होगा, हाँ, क्योंकि अभी एक एकड़ में 4 टन 4.5 टन 5 टन माल निकले तुम्हारे। अभी भी ज्यादा बढ़ेगा, क्योंकि अभी रेट तो कम नहीं होने वाले, 15-20 से आगे रहेंगे रेट। और ये साल पूरा समर में भी ऐसा ही रहेगा, क्योंकि 15-20 अभी बहुत महाराष्ट्र पैसा का हम लोग 90% प्लॉट चला जाएगा 2 महीने में। सब लोग ड्रिप से थोड़ा बड़ा हो गया 2 महीने, उसके बाद बीच नीचे में से खुला पानी। खुला हाँ, पानी। मैं 12 महीने में ये साल इतना प्रयास किया फार्मर को, हमारे जो बैकवाटर के आदमी रहते हैं उसको बीच में पानी छोड़ो, खाद बीच में डालो, पाणी छोड़ो। मध्ये पाणी लई सोडलं काय हा, अभी मध्ये पाणी सोडायचं म्हणजे ह्या दिवसात फक्त वापशावर सोडायचं, रानवाळा असं रानवाळा रान थोडं वाळल्याशिवाय सोडायचं नाही, नाहीतर थंडीमध्ये ते मुळीत ಒಣ ಇಬಾರ್ದು वापसी उन्हाळ्यात तर सोडावंच लागतं, उन्हाळ्यात सोडावं लागतं, कारण ते वाळतंय तितकं उष्णताच तेवढी असते ना, उष्णता असते त्यामुळं। तर अगदी मला खूप आनंद झाला, कारण ह्या वर्षी सक्सेसचं प्रमाण 90% नाही आमच्याकडं। म्हणजे सोलापूर पासून अक्कलकोट कर्नाटकचा तो पलीकडला भाग, नंतर महाराष्ट्रात जवळजवळ 90% महाराष्ट्र आणि गुजरात नंदुरबार MP ही जो सगळा एरिया आहे हा 90% व्हायरसने आणि शेटिंग नसण्यानेच फेल आहे। पण ह्यात 90% शेतकऱ्यांनी कोणीही पाणी मधून दिलेलं नाही, पाणी दिलेलं नाही। पाणी दिलं सारखं सारखं सांगितल्यावर 2 वेळेस पाणी दिले, त्यानंतर अख्खा उन्हाळा कोरडा। मग ठिबकला साहेब देतो, लय सोडतो पाणी ठिबकला, आम्ही बॅगा किती बी सोडतो, किती बी औषध सोडतो, वॉटर सोल्युबल सोडतो, ते नको। शेणखत न टाकणारे शेतकरी बी तुम्ही भरपूर आहेत। उन्हाळ्यातून खाल्ल्यास म्हणे वरची सेटिंग होते, चक्कर सेटिंग करत नाही। नाही नाही, आम्ही सांगतो कारण माझे setting करत नाही. तुमच्यासारखेच अनुभव आहेत, पण माणसांना कसं प्रेमाने सारखं सांगत राहणाऱ्या माणसाचं जास्त पटत नाही। जे पैसे भरपूर घेऊन जंगल जे पाले- करतंय त्याचं पटतंय, जंगल पर नहीं तो 2 महीने ये फल आगे जाता है। हाँ, हमारा सक्सेस होगा साहब, वो 90% सक्सेस होगा। ये अक्टूबर में बेटने के बाद मार्च में चालू करना था, खुला पानी चलो पानी, हाँ तो सेटिंग बीटिंग होके वो तो हाँ, ठंडी भी कम होता है ना, मार्च ठंडी से- कम गर्मी होने होते, तक गर्मी नहीं होते, छोड़ने गर्मी। का। मार्च से मई अप्रैल में तीन महीने। उसके बाद तो बारिश आता हाँ, है, बारिश बारिश आता है। आने के बाद तो छोड़ने की छोड़ने का जरूरत नहीं। मतलब नहीं। अगर महीना महीना बारिश नहीं आता है तो एक आध दूसरा जाता है पानी। जून 15 तक छोड़ा पड़ता ये बीच में रूट अगर रूट अच्छा और रहेगा मतलब- तभी वो रहेगा। और उसको भी अभी तुम्हारे इधर इतना माल निकल के भी हाइट नहीं गया है, उधर हमारा 15-15 फुट का हाइट है, लेकिन माल 1 टन 2 टन भी नहीं निकला बहुत सारे बनों को। चलो धन्यवाद। अभी 15-20 दिन में हमारे कुछ फार्मर आ रहे हैं, उनको भी दिखाने के हाँ, लिए हाँ, हावड़ा में आज ही मैं उनको बताया नहीं था। बहुत सारे लोग बोले कि यार हमको देखना था कुछ चेंजेस करने के, अभी हमको भी बहुत सारी चीजें मालूम हो गई। हाँ चलो धन्यवाद।